मरहबा कलेक्शन मॉल, रेडीमेड कपड़ों का भरपूर खजाना। जींस पैंट, टी शर्ट, कार्गो पैंट, नाइट पैंट, बच्चे और बच्चियों के लिए अच्छे खूबसूरत और उम्दा ड्रेस। पता याद रखें, जमुर हाई स्कूल मेन रोड, जैतून हजीन मस्जिद के पास, मालदा चौक। अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या, ज्ञात्र विश्व दारिद्र्य उराश्य असणाऱ्या अशा हरिजन गिरिजन अडलेल्या नडलेल्या आणि वर्णव्यवस्थेच्या चौकटीमध्ये पिडलेल्या सर्व दीनदलित बांधवाचा ज्या महापुरुषाने उद्धार केला असे महामानव डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्या आज पवित्र स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो। अंधारच होता जीवनी ज्यांच्या, त्यांना आपण प्रकाशाचं ज्ञान दिलं आणि उपकार मानवे तरी आपले किती, आपण संपूर्ण देशाला संविधान दिलं। या ठिकाणी संविधानाचं नाव यावं आणि आपल्या भारतीय राज्यघटनेतले प्रस्तावना उद्देशिका म्हणजेच प्रिएम्बल ऑफ इंडिया वाचण्यात येऊ नये हे तर काही योग्य नाही। तर यामुळे मी भारतीय राज्यघटनेतील प्रिएम्बल प्रस्तावना या ठिकाणी वाचू इच्छितो। वी द पीपल ऑफ इंडिया हॅविंग solemnly resolved to constitute India into a sovereign, socialist, secular, democratic republic and to secure all its citizens justice, social, economical, political, liberty of thought, expression, belief, faith and worship, equality of status and of opportunity and to promote among them all, fraternity, assuring the dignity of the individual and the unity and integrity of the nation. In our constituent assembly, this 26th day of November 1949 do hereby adopt, enact and to give ourselves this constitution। भारत का संविधान हमारी शान है, हम सब की वह पहचान है, उसमें लिखे सभी नियम और कायदे ये सबसे सर्वोच्च विधान है। भारताच्या संविधानाबद्दल सांगायचं म्हणजे भारताचं संविधान हे एक योग्य, सुयोग्य, सक्षम, सुलक्षण, भक्कम, उत्तम, सर्वोत्तम आणि प्रथम मानवी नागरिकाच्या हितासाठी असणारा एक ग्रंथ आहे। या पलीकडे जर भारताच्या संविधानाबद्दल सांगायचे झाले तर भारताच्या संविधानात एकूण 484 अनुच्छेद म्हणजे आर्टिकल आहेत, 25 स्केड्यूल, 15 पार्ट आणि 5 अपेंडिसिस आहे। त्या पलीकडे भारताचे संविधानाचे एकूण वजन 3 किलो 75 ग्राम म्हणजेच 8.26 LBS आहे। त्या पलीकडे भारताच्या संविधानाच्या निर्मितीसाठी लागलेला एकूण कालावधी म्हणजे 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इतका आहे। भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर भीमराव आंबेडकर, परमपूज्य बोधिसत्व, भारतरत्न आणि ज्ञानाचा अथांग महासागर यांना मी माझ्या संपूर्ण परिवारातर्फे म्हणजेच ॲडव्होकेट फैज वासिफ यांच्यातर्फे विनम्र अभिवादन करतो।